आई भवानीच्या तुळजापूर नगरीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये खुनाच्या घटनेनं मोठं दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अवघ्या 8 दिवसापूर्वीच कृष्णा रसाळ या 19 वर्षीय मुलाचा जो आहे तो मित्रानेच खून केल्याची धक्कादायक घटना जी समोर आलेली आहे. त्याचबरोबर सातत्यानं या होणाऱ्या घटनेमुळं तुळजापूरमध्ये मोठं दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कृष्णाचे आईवडील आणि त्यांचे पूर्ण कुटुंब आपल्यासोबत आहे. एका आरोपीला अटक केली, मात्र आणखीनही एक आरोपी फरार आहे. त्याला आमच्या मुलाला न्याय द्यावा अशी मागणी या कुटुंबाने केलेली आहे. मला सांगा काय नेमकं घडलं होतं? त्या दिवशी माझा मुलगा 108 वर त्याचा मित्र ओम, श्री इंगळे आणि दर्शन इंगळे ह्या मित्रांकडे नेहमी जात होता. संध्याकाळी तिकडे गेल्यानंतर त्यांना जेवायला जायचं ठरलेलं होतं. त्यावेळेस प्रसाद रोजकरी यांचा कॉल आला आणि त्यांना आंबेडकर चौकात ये असं बोलवलं. बोलवल्यानंतर तिथं यांना काही कल्पना नव्हती. यांनी तिथं गेल्यानंतर ते दोघंजण जय मेडिकल पवार यांच्या मेडिकलमधनं पायऱ्या उतरून खाली येत असताना प्रथमेश इंगळे यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. प्रथमेश कांबळे यांनी शिवीगाळ करण्याच्या शिवीगाळ करतच खाली आला आणि त्याला चापट मारली. चापट मारल्यानंतर हे दोघं जण उतरून खाली उतरलेले होते मित्र. तर त्याच्या अंगावरून जात असताना त्याला प्रसाद रोजकरी यांनी मित्राला अडवले. अडवल्यानंतरही कृष्णा उतरून त्याच्या जवळ गेला असता त्याने धारदार शस्त्राने गाळ्यावर आणि छातीवर वार करून त्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि रक्ताच्या थोराडात असताना त्याला सिव्हिलला हॉस्पिटलला ते मित्र घेऊन गेले. तिथून अश्विनी इथे नेले. उपचार करत असताना त्याला मयत झाला म्हणून आम्हाला कळवण्यात आले. आता पोलिसांनी आरोपींना नाही का पकडले, आता काय मागणी असणार आहे? आरोपीला एका केली, पण जो कॉल करून त्याला बोलवून घेतला तो पण तितकाच आरोपी आहे. जर त्यांनी कॉल केला नसता तरी आज माझ्या मुलाचा घात झाला नसता. आणि त्यानं फोन करून बोलवून घेतलं होतं. हे आमच्या मुलाचा आणि त्याचा एक 3-4 महिन्याखाली प्रथमेश कांबळे यांचे भांडण झालेले होते, पण मिटले होते. त्याचा काय मनात त्याचा राग होता असं त्यानं म्हणतंय. मिटवण्यासाठी बोलवलं. रात्री 12 वाजता कोण मिटवायला बोलवतंय का? बरं, बोलवल्यानंतर त्यानं शिवीगाळ करून अंगावर येत असताना रोजकरीने त्याला अडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. त्याला न अडवता ह्याच्या मित्राला त्यांनी धरल्यामुळं त्याच्यावर घात झाला. आणि रोजकरी यांना कॉल करून कोण बोलवून घेतलं तिथं त्याची बी चौकशी व्हावी. आणि ह्यात जी कोण आरोपी असतील त्यांना खरोखर चांगली सजा झाली पाहिजे. तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र आहे, सातत्यानं अशा घटना घडतात. काय नाही मुख्यमंत्र्यांकडे नाही मागणी? नाही. माननीय मुख्यमंत्री व गृहमंत्र्याला एवढीच मागणी आहे की तुळजापूरमध्ये गुन्हेगार वृत्तीला आळा बसवण्यासाठी या आरोपींना पकडून कडक कारवाई झाली तर या तुळजापूरमधील लोकांना गुन्हेगार वृत्तीला दहशत बसल. आणि असं काहीतरी कारवाई करून ही केल्याशिवाय तुळजापूरमधली गुन्हेगारी कमी होणार नाही. काय मागणी असणार आहे सरकार? आता मुलगा मला सरकारकडनं एवढीच मागणी आहे, जे काय प्रकार घडाले ते ह्याच्या पुढे होता कामा नये. माझा जसा मुलगा जसा तडपडून मेला तसं त्याला फाशीची कडीची सजा झाली पाहिजे. आणि ज्यानं मदत केली त्याला पण जेवढं तो गुन्हेगार आहे मारेकरी तो पण तेवढाच गुन्हेगार आहे. त्याच्यामुळं आज माझा मुलगा गेला. आपण जर पाहिले तर अगदी या वेदना आहेत. आणि गेल्या 8 दिवसापूर्वी ही जी घटना घडलेली आहे, एक आरोपी अटक केलेला आहे, मात्र एक आरोपी अद्याप फरार आहे. तुळजापूर हे तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र आहे. वारंवार अशा घटना जे घडत आहेत याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं आणि या घटना थांबवाव्यात अशी मागणी जी आहे ती रसाळ कुटुंबियांनी देखील केलेली पाहायला मिळते. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, तुळजापूर, धाराशिव.